नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर बी-एड करायचं असेल, बॅचलर ऑफ एज्युकेशन या कोर्सेससाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि त्यानंतर बघा आणि दुसरा जो कोर्सेस आहे, तर तो एल-एल-बी इन 3 इयर्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल, त्यानंतर मग तुम्हाला एल-एल-बी या कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर एल-एल-बी हा कोर्स जो आहे, तर तो 12वी नंतर 5 इयर्सचा असतो आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करणार आहात, तर तो 3 इयर्सचा असतो. तर मग त्यासाठी मग ॲडमिशनसाठी तुम्हाला सुरुवातीला सी द्यावी लागत असते. त्यासाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात पण झालेली होती आणि लास्ट डेट संपल्यानंतर आता परत एकदा सेलनं काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशनसाठी म्हणजेच तुमचं जी होणार आहे, त्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला डेट जी आहे, तर ती डेट एक्सटेंड करून दिलेली आहे. तर त्याच रिलेटेड विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा सी-ई-टी 2026 या ठिकाणी बघा सी-ई-टी 2026 एक्सटेन्शन टू ॲप्लिकेशन फ्रॉम फिलिंग नोटीस फॉर द महाराष्ट्र बी-एड बॅचलर ऑफ एज्युकेशन त्यामध्ये जनरल अँड स्पेशल म्हणजेच मराठी माध्यम असेल त्यामधून तुम्ही देऊ शकता आणि जे विद्यार्थ्यांना इंग्लिश माध्यमातून बी-एड करायचं असेल त्यांसाठी बघा बी-एड ई-एल-सी-टी हा कोर्सेस असतो म्हणजेच इंग्लिश लँग्वेज कंटेंट टेस्ट अशा प्रकारे सी-ई-टी असते. आणि त्यानंतर आपला जो दुसरा कोर्सेस आहे ग्रॅज्युएशन नंतर 3 इयरचा एल-एल-बी कोर्सेस असतो. तर त्या रिलेटेड बघा सी-ई-टीची डेट जी आहे तर ती एक्सटेंड करून दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता मग ती स्टार्टिंग डेट जी होती तर ती कोणती होती बघा 8/1/2026 म्हणजेच 8 जानेवारी 2026 ही स्टार्टिंग डेट होती आणि एक्सटेन्शन बघा 24/1 म्हणजे या ठिकाणी बघा 24/1/2026 टू 13/2/2026 म्हणजेच तुमची आता लास्ट डेट जी आहे तर ती कोणती असणार आहे 13 फेब्रुवारी 2026 ही लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्मसाठी. त्यानंतर आता दुसरा जो आपला कोर्सेस आहे महाराष्ट्र एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टी 2026 या सी-ई-टीसाठी रजिस्ट्रेशनला सुरुवात जी झाली होती, तर ती होती 8 जानेवारी 2026 ला. आता त्यानंतर ही डेट जी असणार आहे तुम्हाला लास्ट डेट ती दिलेली आहे 13/2/2026 म्हणजेच 13 फेब्रुवारी 2026 या सी-ई-टीला जर ॲप्लिकेशन करायचं असेल, तर त्यासाठी लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर खाली काय दिलेली आहे माहिती बघा. Candidates are advised to read the information brochure carefully and visit the official website of the state CET cell regularly for update regarding the received schedules and examination details and further instructions. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे हे 2 कोर्सेस विषयी माहिती दिलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना बी-एड करायचं असेल, आता मी जनरल अँड स्पेशल अँड ई-एल-सी-टी त्याविषयी आपण माहिती बघितलेलीच आहे. मग सी-ई-टीला ॲप्लिकेशन करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन येईल. त्यावेळेस तुम्हाला ई-एल-सी-टीचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना बी-एड हे इंग्लिश माध्यमातून द्यायचं असेल, अशा विद्यार्थ्यांनी ई-एल-सी-टी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ज्यांना मराठी माध्यमातून करायचं आहे, त्यांनी जनरल अँड स्पेशल हा ऑप्शन जो आहे तर तो हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बाकी सर्व दोन्ही कोर्सेस जे आहे ग्रॅज्युएशन बेसिसवर आहे. काही विद्यार्थ्यांचं पी-जी पण झालेलं असेल ते विद्यार्थी सुद्धा या ही सी-ई-टी जी आहे तर ही सी-ई-टी देऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जी एल-एल-बी 3 इयरचा कोर्स होता, तर त्या रिलेटेड जी सी-ई-टी आहे, ॲडमिशन प्रोसेससाठी सुरुवातीला सी-ई-टी महत्त्वाची असते. त्या मार्कच्या बेसिसवर तुमची पुढची ॲडमिशन प्रोसेस जी आहे, तर ती ॲडमिशन प्रोसेस चालू असते. आणि त्यानंतर दुसरा कोर्सेस आपण बघितला बी-एड महाराष्ट्र बी-एड सी-ई-टी म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर याला पण सी-ई-टी कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर तुमचे कॅप राउंड्स वगैरे चालू होत असतात. तर बघा अजून जर काही विद्यार्थ्यांना बी-एडला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा एल-एल-बी करायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला तुम्हाला सी-ई-टी जी आहे, तर ती सी-ई-टी द्यावी लागणार आहे. त्यासाठी दोन्ही कोर्सेससाठी लास्ट डेट आहे 13 फेब्रुवारी 2026.
तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.